केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यात शेतकऱ्यांसाठी एक खास योजना राबवली आहे. केंद्राने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेसाठी पात्रता काय आहे, कोणते शेतकरी योजनेसाठी अर्ज करू शकतात, याबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर बघा, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी योजना सुरू केली आहे. 2019 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत सरसकट सर्व शेतकरी लाभ घेऊ शकतात का, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पीएम किसान योजनेत 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील शेतकरी लाभ घेऊ शकतात. जर तुमचे वय 18 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. तर पीएम किसान योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो बघा. तर पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ठरवण्यात आल्या आहेत. या निकषामध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. या योजनेत फक्त त्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो ज्यांच्याकडे जमीन आहे. जे शेतकरी दुसऱ्याची शेती करतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर कोणी सरकारी नोकरी करत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पेन्शनधारकांना जर 10,000 रुपयापेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल किंवा ते इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.